Download the Z5 app now. झी मराठीवरील विनोदोघातली ही तुटेना या मालिकेत सध्या अनेक रंजक वळणं पाहायला मिळत आहेत. समर आणि स्वानंदीच्या जोडीला विशेष प्रेम मिळत आहे, पण घरात मात्र समर स्वानंदीला त्रास देण्याचं कटकारस्थान सुरू आहे. घरातला सगळा कारभार स्वानंदीच्या हातात असल्याने मल्लिका काकीचा जळफळाट होत आहे. त्यामुळे घराच्या चाव्या हिसकावून घेण्यासाठी काकीचे प्रयत्न सुरू आहेत. सुष्मिताची ढाल करूनही काकीला यश मिळालं नाही. आजीने घराच्या चाव्या पुन्हा एकदा स्वानंदीकडे सोपवल्या. त्यामुळे मल्लिका काकी आणखीच बिथरली आहे. आजीकडून सतत स्वानंदीला मिळणारा पाठिंबा मल्लिकाला सहन होत नाहीये. त्यामुळे आता ती आजीलाच किडनॅप करते. या सगळ्यामध्ये अंशुमन देखील सहभागी असतो. देवळात गेलेल्या आजीला ते किडनॅप करतात, पण समर आणि स्वानंदी मोठ्या प्रयत्नांनी आजीची सुटका करतात. असं असलं तरी आजीचं किडनॅपिंग कुणी आणि कशासाठी केलंय हा प्रश्न मात्र स्वानंदीला स्वस्थ बसू देत नाही. सुरुवातीपासूनच तिचा मल्लिकावर संशय असतो, पण शेवटी स्वानंदी तिला हे बोलून दाखवते. त्यावर मल्लिका यातलं काहीच माहीत नसल्याचं नाटक करते. पण आम्ही असताना आजीच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं स्वानंदी तिला स्पष्ट शब्दात सुनावते. शेवटी स्वानंदी या सगळ्याचा छडा लावत त्या गाडीपर्यंत पोहोचते ज्यातून आजीला किडनॅप केलेलं असतं. स्वानंदीला या गाडीमध्ये मल्लिकाची अंगठी सापडते आणि तिचा संशय अधिकच खरा ठरतो. शेवटी ती अंगठी घेऊन स्वानंदी सगळ्यांसमोर येते आणि मल्लिकाची पोलखोल करते. हो, तुम्ही तुमचा कसा गेला दिवस? तू का विचारतेस? आजींना कोणीतरी किडनॅप केलं होतं. काय काय चाललेलं असतं लोकांच्या डोक्यात आणि घरात. बाकी कोणाचं माहित नाही, पण आपल्या घराकडे नीट लक्ष आहे माझं. जोपर्यंत मी आणि राजवाडे आहोत तोपर्यंत आजींच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आम्ही. देवा, तुझ्या कृपेने आजी सुखरूप आहे. आता फक्त मला त्यांच्या किडनॅपिंग मागचं सत्य शोधून काढायची ताकद दे. ही अंगठी ही मला त्या रिक्षात कशी काय मिळाली ज्या रिक्षातनं आजींना आणलं? आता मल्लिका यावर काय उत्तर देणार आणि समरला आपल्या काकीचं कारस्थान समजणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. तुम्हाला हा ट्रॅक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.